आपण जे द्राक्ष बागेत डिपिंग करतोय किंवा घडातलं पाकळीतलं अंतर का पाहिजे आहे, जर इथं बघितलं तर तुम्हाला थोडक्यात सांगतो. आता हा जो घड आहे, आता इथं काय दोन पाकळीतलं आणि जी पोट पाकळी आहे, ही जर पोट पाकळी बघितलं तर ह्यातलं पण अंतर काय आहे, जास्त आहे. आणि हे जास्त अंतर का करून घ्यायचं, तर ज्यावेळेला हे अंतर आपलं जास्त होतं ह्या दोन पाकळीतलं आणि ह्या पोट पाकळीतलं, ज्यावेळेला वातावरण खराब होतंय, वातावरण बिघडतंय, तर त्यावेळेला काय होतंय की ज्यावेळेला बंच किंवा हा जो घड आहे त्यावेळेला असा मोकळा होणार आहे किंवा त्याचं फ्लॉवरिंग उचटणार आहे, तर त्यावेळेला काय होतंय की हे जे मणी आहेत, तर हे काय होतंय, आता इथं जर बघितलं, आता इथं जर एकदम झूम करून जर बघितलं तर काय झालंय की ह्यातलं अंतर भरपूर आहे. आणि काय होतंय, हे ज्या वेळेला उचटणार आहे त्यावेळेला ही सगळं एकामेकात घुसत नाही किंवा एकाच्या आत जात नाही. आणि पाऊस पडतोय किंवा वारं खेळतं होतंय, तर हे काय होतंय, असं पाण्यात पाणी राहिल्यामुळे काय होतंय की इथं कूज वाढत्या. आणि हेच असं मोकळं झाल्यामुळे काय होतंय की कूज कमी होत्या. तर त्याच्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्वाचा पर्याय राहणार आहे. जर ज्या द्राक्ष बागायतदारांना कुजीची भीती वाटत्या, तर त्यांनी हे प्रयोग करून घेणं गरजेचं आहे की पाकळीतलं अंतर आणि पोट पाकळीतलं अंतर वाढवून घ्या. म्हणजे आपला होणारा भविष्यातलं जे नुकसान आहे तर ते टळलं जातंय. धन्यवाद.